नमस्कार. भारतीय जनता पार्टी गोय प्रदेशच्या वतीन तुमका सगळ्यांक स्वागत. आज आमच्या बरोबर असत वास्कोचे माननीय आमदार बाब श्री राजी साळकार, तसेच जिल्हा पंचायत सदस्य आणि गोय भाजपाचे सेक्रेटरी श्री सिद्धेश श्रीपाद नाईक. आज एक खूप महत्वाचा विषय असा म्हणून तुमका शॉर्ट नोटिसाचेर आज प्रेस कॉन्फरन्स आपयल्या. फाटी जेन्ना आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेतले तेन्ना आम्ही सांगितले की काही विरोधक हे बिनबुडाचे आरोप करूंक लागल्या, गरज नसताना सीएमाच्या फॅमिलीक ड्रॅग करूंक लागल्या आणि खंय तरी बिनबुडाचे आरोप आणि निव्वळ फटिंगपणा हाजेर एक्शन जावपाक जाय. ताज्या नंतर माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी तुमकां याद आसतली एक स्टेटमेंट दिल्लो की ते डिफेमेशन केस फाईल करतले. त्याप्रमाणे आज in the court of civil judge senior division at बिचोली आम आदमी पार्टीचे मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा आणि नॅशनल स्पोक्सपर्सन संजय सिंग जे सध्या एक्साइज स्कॅमान बेलीचेर भायर आसा तांच्या अगेन्स्ट मिसेस सुलक्षणा सावंत जी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता आसा, महिला मोर्चाची प्रभारी आसा, तांणी आज एक डिफेमेशन केस फाईल केल्या. जेन्ना 4 डिसेंबर 2024 एक दिल्ली प्रेस कॉन्फरन्स जाल्ले जाचेर the entire video in that sense was defamatory, especially towards chief minister and his family, with a specific intention to malign and tarnish the popular and hard-earned reputation of both chief minister and his family and his wife. एक म्हणजे तो जो डिफेंडंट किंवा ज्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट फाईल केला तो संजय सिंग. म्हाका दिसता एक महत्वाचो मुद्दा असा की तो एक हेबिच्युअल ऑफेंडर असा. ताणे हाज्या पयलीं कितल्याशाच डिफेमेशन केसींनी एपॉलॉजी मागिल्ली आसा आणि ताणे पॉसिबली ताज्या खातीर ताका एक फरक पडना असो दाखोवपाचो प्रयत्न करून बिनबुडाचे आरोप केले आणि आम्ही त्यांना कमिटमेंट दिल्ली की डिफेमेशन केस भारतीय जनता पार्टी कडल्यान जातली आणि ती आज जाल्या. त्या प्लेंटान आम्ही अशें म्हणलां की द प्लेंटिफ स्टेट्स that these false and baseless and defamatory remarks were made by the defendant in the press conference which have defamed the plaintiff in the eyes of the society. Several unsubstantiated, false, malafide remarks were made by the defendant in the said press conference held on 4 December 2024. Every allegation, statement made in the press conference is false and is made with malified intent of maligning the reputation of the plaintiff. म्हाका आता जस्ट प्रेस कॉन्फरन्साक येवच्या 2 मिनिटां पयलीं एक इन्फॉर्मेशन मेळ्ळें की बिचोलीम कोर्ट म्हणजे कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन तांणी नोटीस इश्यू केल्या आणि संजय सिंग हाका अपियर जावचो म्हणून ऑलरेडी नोटीस इश्यू जाल्या. गोइंग इनटू द डिटेल्स ऑफ द म्हणजे तुम्ही जेन्ना डिफेमेशन फाईल करता तेन्ना यू सीक सम प्रेयर्स फ्रॉम द कोर्ट. तर 100 कोटीची ही डिफेमेशन सूट फाईल झाल्या. दुसरे तांणी जे कमेंट्स केल्या किंवा तांचे असोसिएट्स, एजंट्स, पार्टनर्स, रिलेटिव्स, रिप्रेझेंटेटिव्ह, सपोर्टर्स कोणाकूच कोर्टान रिस्ट्रेन करचे फ्रॉम मेकिंग एनी फर्दर कमेंट्स. आणि इतलेंच न्हय तर हे जे डिफेमेटरी प्रेस कॉन्फरन्स ऑनलायन आसा ते जाता तितले बेगीन सकयल काडचे इज अनदर डिमांड. तिसरी डिमांड जी आसा की जो संजय सिंग आसा ताणे इमिजिएटली अपॉलॉजी मागची आणि म्हणजे आणि एक्सेप्ट की हिज कमेंट्स आर डिवॉइड ऑफ ट्रूथ और ही डिड नॉट हॅव एनी फॅक्ट्स और प्रूफ. आणि ताज्या नंतर मागीर जी टेम्पररी इंजंक्शन आसा ती वेगळे वेगळे जे डिमांड्स आसा ते म्हाका दिसता केले. आता आम आदमी पार्टीच्या जर आम्ही हिस्ट्रीन वचत जाल्यार तुमकां पळयतले तुम्ही की तो मागीर केजरीवाल असो किंवा संजय सिंग असो ते फटी मारपाक एक्सपर्ट आसात आणि तांणी कितल्याशाच केसींनी म्हणजे अरुण जेटलीची केस आसत किंवा बाकीचे वेरियस केसीस आसत, नितीन गडकरीच्या केसीन आसत, अपॉलॉजी मागिल्ली आसा. दुसरे तांकां जे तांचे ऑब्सेशन आसा की मुख्यमंत्र्यांची मिसेस खंय तरी जॉब ह्या इश्यून इन्वॉल्ड आसा. म्हाका दिसता आम आदमी पार्टीन आपल्या कल्चरा वयल्यान अशे काहीतरी इन्फ्लुएन्सीस केले आसतले. कारण जेन्ना केजरीवाल जेलीन आशिल्लो तेन्ना आमी पळयलें की खंय तरी मुख्यमंत्र्याच्या रेसिडेन्साचेर ताच्या कदेलाचेर बसून तांची घरकान्न जी आसा ती प्रेस कॉन्फरन्सीस दिताली. तुम्ही
बीजेपीचो जो कल्चर आसा तो म्हाका दिसता तसो ना आणि हे सगळ्यांक तुमकां खबर आसतलें. एक म्हणजे डॉक्टर सीएम डॉक्टर प्रमोद सावंत हांची फॅमिली केन्नाच एडमिनिस्ट्रेशनान इन्वॉल्व जावना. दुसरे जसे आज स्टेजीर 3 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीची बसल्या, म्हाका दिसता ती तशी एक कार्यकर्ता आणि त्यामुळे तांणी केन्नाच ऑन बिहाफ ऑफ सीएम सुद्धा स्टेटमेंट दिवना. ती जर महिला मोर्चाच्या कामाबद्दल असत किंवा काही तांकां जी जबाबदारी टाइम टू टाइम मेळटा, म्हणजे तांकां कर्नाटकाक मेळिल्ली, महाराष्ट्रात मेळिल्ली, ताचेर उलयले आसत. बट शी हॅज नायदर इंटरफियर्ड इन एडमिनिस्ट्रेशन नॉर शी हॅज स्पोकन ऑन बिहाफ ऑफ सीएम. तांची जर तुम्ही भारतीय जनता पार्टीन वाटचाल पयली, म्हाका दिसता थोड्यो गजाली सांगप महत्वाच्यो आसा. कारण खूप जाणांक दिसता की तिजो कंट्रीब्युशन टू बीजेपी आणि डॉक्टर सावंताचो रायज इज इट लिंक. तर तांची ती जॉईन झाली बीजेपी 2005. 2012 शी वॉज अपॉइंटेड एज जनरल सेक्रेटरी ऑफ गोवा महिला मोर्चा ऑफ बीजेपी. 2015 ते 2020 ती महिला मोर्चाची गोंय प्रदेशाची अध्यक्ष आशिल्ली आणि 2020 तांकां स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून गोयची बीजेपीची केली आणि एडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ महिला मोर्चा प्रभारी. तर म्हाका दिसता तांचे एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम जे मिसेस सुलक्षणा सावंत तांचे काम आसा ते म्हाका दिसता सगळ्या समोर आसा आणि ताज्या खातीर खंय तरी बिनबुडाचे आरोप जे ऑपोजिशन करता ते तांणी इमिजिएटली बंद करचे अशें म्हाका दिसता. आमी मुद्दाम पळयलें की आमी खुबदां पिक्चरांनी बी पळयता की जेन्ना आपलो विरोधक आसता किंवा पिक्चराचो हिरो आसता ताच्या विरुद्ध कांयच मेळना तेन्ना विलन सगळे मिळून फॅमिलीक टार्गेट करूंक सोदता. आणि म्हाका दिसता हो जो आम आदमी पार्टीची सध्या ट्रिक्स चल्ल्या त्यो खंय तरी एक जसो क्रिमिनल चित्ता तशें म्हाका दिसता ते चितूंक लागल्या. हांवें तशें सांगलें संजय सिंग हाज्या पयलीं अपॉलॉजी दिवन ताणें डिफेमेशन केसी सेटल केल्ल्यो आसा. प्लस तो स्वता एक्सायज केसीन कितलेशेच म्हयने जेलीन रावन सध्या बेलीचेर आसा. आणि तुम्ही जसे हांवें हिरो आणि क्रिमिनल म्हणले, आज जर तुम्ही ऑपोजिशन पक्ष पळयलो जाल्यार ते खंय तरी एक सिद्दीकीच्या ते तो सुलेमानाच्या व्हिडिओचेर तांणी ज्या तरेचो बोवाळ केला आणि म्हाका दिसता ज्या तरेन ते ऑलमोस्ट ताका डिफेंड करपाक भायर सरल्या, म्हाका दिसता हे विरोधकांची एक खंय तरी मेंटॅलिटी दाखयता. कितलोय कठीण विशय आसूं तो मागीर कॅश फॉर जॉब्स हाचो विशय आसूं किंवा आता जो सध्या लँड ग्रॅबिंगाचेर किंवा जो सुलेमानाचो विशय आसा, भारतीय जनता पार्टी केन्नाच टफ क्वेश्चन्स आन्सर करपा पासून फाटी सरूना. कॅश फॉर जॉब्सा वेळार सुद्धा मुख्यमंत्री वारंवार मिडिया कडेन इंटरॅक्ट करताले. नरेंद्रभाई सावयकारांनी इंटरॅक्ट केला. आम्ही कितल्योश्योच प्रेस कॉन्फरन्सीस घेतल्या आणि तुम्ही जर काल पळयला आसत माननीय मुख्यमंत्र्यांनी एक इंटरव्ह्यू आन्सर करून प्रत्येक प्रश्नाचे म्हणजे खंयचोच प्रश्न सुटला असो म्हाका दिसता कालच्या हातून नाशिल्लो. त्यामुळे प्रत्येक कठीण प्रश्न उत्तर दिवपाची भाजपाची तयारी आसा. तर आता जो हो लँड ग्रॅबिंगाचो विशय आसा ताचेर हांव विनंती करता बाब दाजी साळकार हांकां की तांणी आपले विचार मांडचे. सध्या जो विषय ऑपोजिशनान बरो व्हडलो गाजावाजा करून हे करतात म्हणजे सिद्दीकी सुलेमान मोहम्मद खान हाचो जो विषय आसा तो तांणी नेटान धरला. पुणून कालूच आमी पळयला की मुख्यमंत्र्यान क्लियरली सगळ्या उत्तरांची म्हणजे तांचे क्वेश्चनचे आन्सर्स दिल्ली आसात आणि डेफिनेटली एडमिट केल्या की लॅप्स जाल्या आणि आमी ताचेर इन्व्हेस्टिगेशन हे करूंकूच जाय म्हणून. आणि हे सीएमाचे स्टँड आजूच न्ही पण बाकीच्यो पसून आसत लँड ग्रॅबिंग आसूं नाल्यार बाकीच्यो खंयच्यो जॉब स्कॅम आसूं एसआयटी फॉर्म करपी बी सीएम आशिल्लो. जॉब स्कॅमानूय इन्व्हेस्टिगेशन करपा खातीर सीएमानूच सांगिल्लें. सो सीएम खंयच्याच गोष्टी कडल्यान आपूण फाटी सरता आसतना म्हणजे लिपून खंय तरी रावलो तुमचे मिडिया कडल्यान पयस रावलो अशें न करता म्हणजे सदांच मिडिया कडेन फुडें वचून सत्य कितें आसा तें भायर काडपाचो प्रयत्न केला. आणि ताज्या खातीरूच म्हाका दिसता आज तांकां फूल टार्गेट केलो वता ऑपोजिशना कडल्यान. म्हाका सगळ्यांत पयलीं सांगन दिसता की हो सुलेमान सिद्दीकी हो कोण मनीस जाचेर आज ऑपोजिशन इतलो विश्वास दवरता. म्हणजे तो जितले सांगता ती देववाणी आशिल्ले भशेन नाल्यार गॉस्पेल ट्रूथ आशिल्ले भशेन ताचेर सगळो विश्वास दवरता आणि आमकां शाणेपणान सांगता अशें ऑपोजिशनान म्हाका सांगपाचें तो सुलेमान सिद्दीकी कोण
ताजेर पयलीं म्हणल्यार म्हापसा पोलीस स्टेशनार इल्लीगल लँड ग्रॅबिंगाची केस आसा. वाळपय पोलीस स्टेशनाचेर फ्रॉड्युलंट डॉक्युमेंट्स ऑफ एट द ऑफिस ऑफ द सब रजिस्ट्रार दुसरी केस आसा. म्हापशानूच परत एकदा इम्पर्सनेटिंग द लॉफुल ओनर्स ऑफ लँडेड प्रॉपर्टी म्हणजे आपुणूच ओनर म्हणून सांगून ताका इम्पर्सनेट केले म्हणजे तो एक आसा. मर्डर ऑफ अन ओल्ड लेडी म्हणजे अंजुना पोलीस स्टेशनार रजिस्टर्ड आसा. म्हापसा पोलीस स्टेशनार परत एकदा फॉर्जरीची आनी चिटिंगाची केस आसा. परत म्हापशान फॉर्जरी आनी चिटिंगाची केस आसा. परत म्हापशान ऍडव्होकेट कलंगुटकर हांका असॉल्ट करपाची केस आसा. नरसंगी पोलीस स्टेशन हांगा तेलंगणा एका फॉरेक्स एजंटाक गन पॉइंटार $30,000 चोरून व्हरपाचे नोंद आसा. रायदुर्गम हांगा परत एकदा एक व्हेकल थेफ्ट करपाचे हातून हे आसा. परत एकदा ग्रेटर कैलास पोलीस स्टेशनाचेर फॉर्जरी आनी चिटिंग हाची केस आसा. आनी ताचे भितर लँड ग्रॅबिंगाची केसीनूय तो आमी ताका सापडोवन म्हणजे तो आज खंय तरी अरेस्ट जाल्लो आसा. लॅप्स जाल्यार ताचे इन्व्हेस्टिगेशन जातले हे सगळे करेक्ट. पूण असो जो मनीस जो हॅबिच्युअल कल्प्रिट आसा हॅबिच्युअल ऑफेंडर आसा सगळ्या गोष्टीचेर ताजो विश्वास ताजो व्हिडिओ खंय तरी एक येता आनी त्या व्हिडिओ वयल्यान इतलो बोवाळ जाता. म्हाका ऑपोजिशनाक एकूच विचारपाक जाय पयलें म्हणल्यार हो व्हिडिओ तुमचे कडेन पावलो कसो. हांव डीजीपीक जाल्यार परत एकदा सांगता ह्या हाजी पयली इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. हो व्हिडिओ ऑपोजिशना कडेन कसो पावलो आनी आमी दोन गोष्टी पळयतात. जेन्ना हो व्हिडिओ पावलो तर एक तर सुलेमान सिद्दीकी हांगा नाशिल्लो आनी जाचे कडेन तो पावलो तोय खंय तरी देशाच्या भायर आशिल्लो. सो हो कोइन्सिडन्स काय कितें काय हे सगळे ऑपोजिशनान हे रचयलां एक बरें नाटक कशें सरकाराक डिफेम करपा खातीर हे रचयलां अशें सगळे हाजे वयल्यान दिसून येता. आनी त्या खातीर म्हजी विनंती सरकारा कडेन आनी डीजीपी कडेन हाची चवकशी जावकूच जाय. आनी चवकशीन ह्या सुलेमान सिद्दीकीचो आमी म्हाका दिसता आमचो सरकार कटिबद्ध आसा ताका परत हाडपा खातीर. आनी पूण हो इन्व्हेस्टिगेशन जावपाचो व्हिडिओ खंय काडलो आनी कोणे काडलो कोणाच्या सांगण्या वयल्यान काडलो हाजे वयले हात दवरपी ताजेर कोण आसा आनी ते सगळे लिंक म्हाका दिसता गोंयच्या जनते मुखार येवपाक जाय. जशें गिरिराजान सांगलें भारतीय जनता पार्टीचो जो सरकार आसा एक ट्रान्सपरंट सरकार चलिल्लो आसा आनी ताजेर डाग लावपाचें काम म्हणजे ऑपोजिशनाचें आसाच. पूण म्हणजे नाका आशिल्ले कडेन आपले नाक घुसपून एक इश्यू नाशिल्ले कडेन इश्यू क्रिएट करप हो म्हाका दिसता ऑपोजिशनाची चाल आसा. आनी ताचें पूर्ण इन्व्हेस्टिगेशन जावचें आनी जे आमचे सरकार तुमच्या मुखार आमी येतात खंयचीच गोष्ट आमी लिपोवना. ते जॉब स्कॅम जावं नाल्यार SIT जावं लँड ग्रॅबिंग हे जावं सगळे कडेन सरकारानूच फुडाकार घेतला. हे सगळे इन्व्हेस्टिगेशन करपाचे सरकारानूच फुडाकार घेतला. आनी सरकाराचे खंय कितें आशिल्लें सपोज आपल्याच बाबाडे लिपोवपाचे आशिल्ले जाल्यार सरकार एक आपूण टीम काडप नाल्यार सरकार ते भायर काडपाचो प्रयत्न करप हे करचेच नाशिल्ले. आनी त्या खातीर हांव सगळे जनते कडेन मागता की असले जे ऑपोजिशन एक ऑर्केस्ट्रेट सगळे म्हणजे ऑर्केस्ट्रा कसो करता नाटक कशें रचोवन हाडटा ते रचयल्ले भशेन हे सगळे पळयल्यार दिसता. आनी त्या खातीर हाचेर इन्व्हेस्टिगेशन जावकूच जाय. आनी म्हाका गोंयच्या पुलिसाचेरूय विश्वास आसा की सुलेमान सिद्दीकीक रोखडोच अरेस्ट जातलो आनी ताजे कडल्यान जे इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय ते करतले. आनी हाजे पयलीं अश्यो खुबश्यो हे जाल्ल्यो आसा आनी ताच्या खातीर सरकार खंयच्याच गोष्टी कडेन लिपून रावचो ना. सरकार आपल्या कारभारान क्लियर आसा आपले ट्रान्सपरंट हे आसा आनी त्या खातीर लोकांनी विश्वास दवरचो. आमी हाजे कडेन मागला डीजीपी कडेन की हाजी चवकशी करता आसतना खंयचोच बारीकांतलो बारीकाय तुमी हे सोडचो न्ही आनी हे सगळे एंगल म्हणून खरो कल्प्रिट कोण आसा खरे बाबा हांचे बॉसीस कोण आसा हे सगळे घडोवपी कोण आसा हाची चवकशी करची. माननीय आमदार राजेश साळकर तशेंच गिरिराज पै वर्णेकर हांणी विशय जो घेतला त्या हातूंतल्यान फाटले कांय दीस हो सगळो जो एपिसोड चालू आसा आनी ज्या तरेन ऑपोजिशन ताजेर रिएक्ट जाता त्या सगळ्या हातूंतल्यान हिपोक्रेसी कितें आसता ते जर खंय पळोवपाचें आसा जाल्यार ह्या सगळ्या हातूंत पळोवपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. एक
ऑपोजिशन पार्टी जेन्ना कांयच मुद्दे हाताक लागना आणि त्या सगळ्यातूंतल्यान एक ल्हान भुरग्याक जेन्ना खंय तरी चॉकलेट मेळटा तेन्ना नाचता पळय ती हालत आज काँग्रेसची जाल्ली आसा. आज काँग्रेस कितें म्हणटा की जो क्रिमिनल जो व्हिडिओ आसा तो इन्व्हेस्टिगेट जावपाक जाय. बरोबर आसा, सगळे जे कितें ह्या सगळे कडेन लिंक आसा ते इन्व्हेस्टिगेट जावपाक जाय. बट हो व्हिडिओ ऑपोजिशना कडेन कसो पावलो हेवूय इन्व्हेस्टिगेट जावपाक जाय. आज आम्ही जेन्ना म्हणटात की एक रातोरात एक अचानक व्हिडिओ ऑपोजिशना कडेन पावता आणि तो व्हिडिओ जो आसा हो फक्त रुलिंग पार्टी जी आसा तांकां ब्लेम करता. हो फक्त को इन्सिडन्स आसा की हाच्या फाटल्यान आनी कितें राजकारण आसा. हांवें हेच्या पयलीं सुद्दां म्हणलां की जेन्ना काँग्रेसी कडेन कांय मुद्दे नासता तेन्ना ते मुद्दे क्रिएट करतात. आणि आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी प्रत्येक फावटी आपल्या स्टेटमेंटांनी क्लियरली सांगिल्लें आसा की भारतीय जनता पक्षाचें सरकार जे आज आसा तातूंतल्यान त्यांच्या माध्यमांतल्यान आज जितली चौकशी सगळ्या स्कॅमांनी जाता ती रायट ट्रॅकार आसा. आणि हो जेन्ना व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या प्रेसिडेंटाक मेळटा तर तो आपल्या आमदारांक किंवा आपल्या पार्टी स्पोक्सपर्सनाक दिना, तो काढून दिता काँग्रेसच्या पार्टी स्पोक्सपर्सनाक. म्हणजे आपल्या आमदारांचेर किंवा आपल्या पार्टीचेर हाका विश्वास आसा काय ना हाचेरय क्वेश्चन मार्क आसा. आज आनी एक ताजो स्टेटमेंट आमी पळयलो अमित पालेकराचो. तो म्हणटा सुनील कवठणकराक पुलिसांनी हॅरेस केलो. सुनील कवठणकर कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट दिता की आपूण न्हिदलो म्हणून पुलीस भायर उरले. म्हणल्यार हे जे आसा ते कितपर्यंत तांचे फोटिंगपणां जे आसा ते खंय पर्यंत चलतली हेवूय आमकां विचार करपाची गरज आसा. आज फक्त ऑपोजिशनाक रुलिंग पार्टीक ब्लेम करून लोकांक ग्रांटेड धरून खंय तरी एक नॅरेटिव्ह क्रिएट करपाचो एक प्रयत्न हांगा ऑपोजिशनाचो चालू आसा. आम्ही सदांच पळयलां की खंय तरी हे ऑपोजिशन पार्टीज जे आसा आमी फाटल्या प्रेस कॉन्फरन्सांत हांवें म्हणलां की इंडिया अलायन्स जी आसा इट इज जस्ट फॉर द नेम सेक. कोण कोणाचे कोण काय अलायन्साच्या बाबतींत कोण सिरियस ना. बाणावलेच्या विशयाचेर आसत ना आनी खंयच्या विशयाचेर तो वेगळो विशय आसा. पण आज इंडिया अलायन्स जे आसा ह्या सगळ्यांचे लिडर्स जे आसा तुम्ही नॅशनल लेवल ते स्टेट लेवल पर्यंत तुम्ही पळयात की जे नॅशनल थ्रेट आमी म्हणटात. आज कसबाचो विशय जालो. कसबाची मर्सी पिटिशन कोणे सायन केलें? गोंयच्या आम आदमी पक्षाच्या लिडरान सायन केलें, वाल्मिकी नाईक. जेन्ना कसबाक धरलो तेन्ना ताच्या बाजून कोण थंय कोर्टान उबो रावलो? काँग्रेसचोच एक खासदार आणि काँग्रेसचो नॅशनल लीडर कपिल सिब्बल हो ताच्या बरोबर थंय उबो रावलो ताच्या ऑन बिहाफ ऑफ कसब. आणि बाणस्तारी एक्सिडेंट जालो तातून ड्रायव्हराक कोणे फेक ड्रायव्हराक कोणे उबो केलो आणि आनी एक एलिगेशन आजूच जाल्लें आसा की हो सुलेमान सिद्दीकी आसा ताजेर बेल एप्लिकेशन जर कोणे फायल केलें हे सगळ्यांक खबर आसा. ताका लागून म्हाका अशें दिसता की खंय तरी ऑपोजिशन फक्त हे रुलिंग पार्टीचेर आरोप करपाक लागून हो सगळो इश्यू करता काय कितें. आणि फाल्यां वो सगळो प्रकार पळयत जाल्यार काँग्रेस का हात सुलेमान के साथ हेच्या फुडें फ्युचरान हो सुलेमान काँग्रेसीन सुद्दां आयलो जाल्यार कोणें शॉक जावपाची गरज ना अशें म्हाका दिसता. सुलेमान जेन्ना अरेस्ट जाल्लो तेन्ना काँग्रेस खंय आशिल्लो तेन्ना कोण एकट्यान तोंडांतल्यान बरो काडना. जेन्ना सुलेमानाची प्रॉपर्टी एनक्रोचमेंट जेन्ना डेमोलिश केलें तेन्ना खंयच्याच ऑपोजिशनान थंय एक शब्द काडूना. आणि हे सगळें जें आसा आणि आज ताका ताजो जो उदो हे ऑपोजिशन करता कारण फक्त तो सरकाराच्या अगेन्स्ट वयता, मुख्यमंत्र्याच्या अगेन्स्ट उलयता किंवा आनी खंयच्या
आमच्या हांच्या अगेन्स्ट उलयला ताजो जो उदो जाता आज खंय तरी हो तांचोच खंय तरी पक्षाचो मेंबर आसा अशें म्हाका दिसता. म्हाका आमच्या सरकाराचेर आणि ह्या पूर्ण न्याय व्यवस्थेचेर पूर्ण विश्वास आसा आणि हो जो सुलेमान सिद्दीकी आसा ताका खंय तरी परत अरेस्ट जातली आणि हाच्या फाटलो जो सगळो एक कारस्थान आसा तें उघड जातलें. इन्व्हेस्टिगेशन इज ऑन अ रायट ट्रॅक आणि त्या सगळे हितूंतल्यान खंय तरी आज ऑपोजिशनाक भंय पडिल्लो आसा आणि हे सगळे इश्यूज जे आसा ते ऑपोजिशन फॉर नेम सेक क्रिएट करता अशें म्हाका सांगून दिसता. आता हो जो व्हिडिओ आयलो हो एडिट कोणे केलो हाजेर एक क्वेश्चन मार्क आसा. आज काँग्रेसचो एमएलए कार्लोस बाब प्रत्येक फावटी प्रत्येक विशयाचेर टू द पॉइंट आणि लॉ पॉइंट घेऊन उलयतात. आज तांचो एक स्टेटमेंट ना. आज कार्लोस बाब आपल्या विशयाचेर उलयनात. म्हणजे हाजेर आमी कितें समजप. आज खंय तरी म्हाका दिसता काँग्रेस जी आसा फक्त एक इश्यू ल्हान हांवें जशें म्हणलें की ल्हान भुरग्याक जेन्ना अचानक चॉकलेट मेळटा आनी ल्हान भुरगे उडक्यो मारपाक लागता आज ती हालत काँग्रेसची जाल्ली आसा. आनी म्हाका दिसता ह्या सगळ्या हितूंतल्यान आमचे सरकार आमचे मुख्यमंत्री हे पूर्ण ट्रान्सपरंटली हाच्या फाटल्यान आसात, क्लियर आसात आणि त्यांच्या फाटल्या स्टेटमेंट्सांनी हे सगळ्यांच्या समोर आयिल्लें आसा. धन्यवाद. दाजी सर, एक प्रश्न असा की पयली सुरवातेक लँड स्कॅम आयलो ताजेर तुमी SIT आणि वन मॅन कमिशन ते हे जाता म्हणसर कॅश फॉर जॉब्स ताजेर सीएमान कंप्लेनी दिया म्हणून लोकांक आवाहन केलें. ते म्हणटा म्हणसर पळपाचें नवें प्रकरण पुलीस कस्टडी ही फाटोफाट गव्हर्मेंटाक अशी गोत्यान हाडपी कित्याक जाता अशें दिसता कंटिन्युअस एका फाटल्यान एक. तुम्ही जर मुद्दाम पळयले म्हाका दिसता सरकार गोत्यान आयला मानपाक हांव तयार ना. इतलेच खातीर SIT ऑन लँड ग्रॅब ऍक्च्युली मुख्यमंत्र्यांनी सो मोठो कॉग्निझन्स घेवन केल्ले. ताज्या नंतर जे कॅश फॉर जॉब आसा तो सुद्धा जो फर्स्ट FIR रजिस्टर जालो तो मुख्यमंत्र्यांनी सांगलो म्हणून रजिस्टर जालो. इतल्यो ज्यो केसी आयल्यो त्यो खंय तरी मुख्यमंत्र्यांनी अपील केली की तुमकां जर कोणे फटयल्ले आसत जाल्यार तुम्ही समोर येवचे म्हणून जालें. तर एक म्हाका दिसता विशय हो. दुसरो आज जे सुलेमानाच्या बद्दल इतले सगळे जे उलयतात जेन्ना सुलेमानाची घर मोडलें प्रॉपर्टी डेमोलिश केली तेन्ना कोणे कॉंग्रॅच्युलेट केले काय. आज ते कॅश फॉर जॉबान ज्युडिशियल इन्क्वायरी मागता. जेन्ना SIT ऑन लँड ग्रॅब जाली तेन्ना ऑपोजिशनान स्वागत केलें काय किंवा तो इतल्या विशयांनी जेन्ना वॉन्टेड आसा. सरकाराच्या वतीन लॅप्स जाला म्हणजे पोलिसांच्या सायडींतल्यान ते काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक्सेप्ट केला आणि ताका धरपाचे प्रयत्न म्हणजे जर काँग्रेसीक दिसता की कर्नाटकान काँग्रेसीचे सरकार आसा म्हणून सुलेमान सापडपाचो ना जाल्यार म्हाका दिसता तांणी तो त्या भ्रमांत रावचें न्हय. सुलेमान सापडटलो आनी ताका बेगींतल्या बेगीन गोंयांत हाडून परत इन्क्वायरी सुरू जातली. पण सरकार म्हाका दिसता गोंयांत आयल्यार हांव मानपाक तयार ना. जर ही जी कितें फ्रॉड चलिल्ली खूप टाइम पासून ताका जर म्हाका दिसता वाच्यता फुटली किंवा ताका जर एक चालना दिली इन्व्हेस्टिगेशनाक जाल्यार ती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. त्यामुळे म्हाका दिसता सरकारान बरें काम केल्लें आसा आनी ह्या जॉबाचो जो विशय आसा तो परमनंटली सेटल जावचो म्हणून गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन तांणी स्थापन केलें. जे इतल्या वर्सां फक्त आमी उलयताले किंवा आयकताले खंय तरी पॉलिटिकल विल दाखोवन एक कितलोय विरोध जावं मागीर स्वतःच्या सायडीच्यान किंवा विरोधकांचो तर ते जातलेच. आणि आता जे म्हाका दिसता 200+ रिक्रुटमेंट जाल्या त्यो दॅट विल बिकम द नॉर्म. आणि एकदा जशें ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट प्रोसेस जाली म्हाका दिसता आमदार सुद्धा जे लोकांचे एक एक्सपेक्टेशन आसा तातूंतल्यान मुक्त जातले आणि फक्त डेव्हलपमेंट आणि लॉ मेकिंग हाजेर फोकस करूंक शकतले. गिरीराज सर, सिद्दीकी सुलेमानला विरोधकांनी पळवून लावलं असा आरोप करायचा आहे तुम्हाला. आम्ही आरोप त्यांनी पळवून लावला असा केलेला नाहीये. आम्ही फक्त एवढंच विचारतो की जेव्हा तो फरार झाला होता तेव्हा ती पेनड्राईव्ह विरोधकांकडे का आली.
त्या विरोध याच्यामध्ये सरकारच्या काही आमदारांवरती टीका, म्हणजे एका आमदारावरती टीका होते, पोलीसवरती टीका होते, तर त्याच्यामध्ये अशी क्लिप असलेली ऑपोजिशन कडे का पोहोचते? आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की तो व्हिडिओ ऑर्केस्ट्रेटेड होता का याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. तो त्यांच्याकडे कसा आला तो त्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. ज्याच्याकडे ती पेनड्राईव्ह आली तो त्याच दिवशी, जसं दाजी सरांनी सांगितलं, त्याच दिवशी बाहेर जातो, ते कसं होतं? तर मला वाटतं इन्क्वायरी ही प्रत्येक दिशेनं सुरू व्हायला पाहिजे. आणि जर तुम्हाला शेवटी जो पळालेला आहे त्याचे व्हेअरअबाउट्स फाइंड आउट करायचे असतील तर व्हिडिओ कुठून आला त्याच्यावरती मला वाटतं क्लू सापडू शकेल. त्यामुळे कुठेतरी विरोधकांना विक्टिमाइज करण्याचा प्रयत्न होत आहे. हे मला वाटतं एकदम चुकीची समज काँग्रेसवाले लोकांना देण्याचा प्रयत्न करतात. पण गोव्याची जनता मला वाटतं हुशार आहे. त्यांनाही कळून चुकले की एवढा हार्डन क्रिमिनल ऑपोजिशनला का आपला ट्रस्टेड हेड मानतो आणि त्यांच्याकडे व्हिडिओ देतो. मला वाटतं हा मोठा प्रश्न आहे. जशें दाजी सरान सांगलें की जो हिस्ट्री शिटर आसा, इतको व्हडलो हिस्ट्री शिटर आसा, तो फियरलेसली भायर सरता तो सीसीटीव्हीचेर दिसलो जाल्यार हितून खंय तरी कॉन्स्टेबल हा ताका इन्वॉल्व की व्हरपाक ताका आमचं हितून एक गोष्ट खरंच महत्वाची आसा, येदे व्हडले पुलीस स्टेशन फक्त एकट्याचेच नाव दिसता. आनी एकटो व्हडलो क्रिमिनलाक तुमी एकटोच प्रोटेक्ट करताले. काल म्हाका दिसता काही मिडिया हाऊसेसांनी ताजेर एक फुल प्रोग्राम केल्लो की काही रिनोव्हेशन कामा खातीर कशे सेल्स सायडीक गेल्ले. एज फार एज ताजो तो पळून गेलो हो लॅप्स काय ना, द आन्सर इज डेफिनेट येस. आणि पोलिसांची चूक जाल्या काय ना, द आन्सर इज डेफिनेट येस. पण कशी झाली, ताका कोण जबाबदार आसा, ताजी इन्क्वायरी जातली हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगला. त्यामुळे म्हाका दिसता जे डीजीपीनूय सांगला की सध्या पर्यंत तरी त्या कॉन्स्टेबल हाजो एकट्याचोच इन्व्हॉल्वमेंट आसा. पण जर चड लोकांचो इन्व्हॉल्वमेंट आसत किंवा ताणे जे काही एलिगेशन्स केल्या तातूनय जर काही तथ्य मेळत जाल्यार प्रत्येक गजालीचे इन्व्हेस्टिगेशन जातले. जसे कॅश फॉर जॉबांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगला, खंयच्याय पार्टीचो कोणी इन्वॉल्वड असो इन्व्हेस्टिगेशन हे जातले. तशेंच सुलेमानाक पळोवन घेवपाक जर पुलीस ऑफिसर किंवा आनी कोणी इन्वॉल्वड आसत तांचेरूय एक्शन जातले. सर पूण त्या व्हिडिओचेर उलोवया आमी, कारण तो व्हिडिओ कसो मेळ्ळो ही दुसरी हे आसा. सो ते व्हिडिओचो कॉन्टेंट जो तुमी म्हणटा न्ही, ताचेर तांणी आरोप केल्या, तो सिरियस आसा कॉन्टेंट. सो आता तो खरो आसा की खोटो आसा ही दुसरी गोष्ट आसा, पूण ताचेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय अशें तुमकां दिसता? लास्ट पुलीस प्रेस कॉन्फरन्सान हांवें सांगिल्लें की खंयच्याच चोराक हांवें आजपर्यंत पुलिसांची तारीफ करतना पळोवना. त्यामुळे ताणे जे 10 काय 12 पुलिसांची नांवां घेतल्या, म्हाका दिसता ताजेर कितलो ताका म्हणजे अशा हार्डन क्रिमिनलाक कितले तुमी इम्पॉर्टन्स दितले. पण एज फार एज पुलीस इज कन्सर्न, दे विल इन्व्हेस्टिगेट एव्हरी लिंक. पण काल तुमकां हांवें तशें परत सांगला की मिडियानूच एक रिपोर्ट हाडला की तो जे क्लेम करतालो की आपल्याक मारला तो इज वॉकिंग विदाउट एनी इंजुरी म्हणून. तर म्हाका दिसता पुलिसान थोडो टाइम दिवचो आणि एव्हरीथिंग विल कम आउट. आता पयलो म्हणजे लॅप्स कसो जालो ताजें इन्व्हेस्टिगेशन जातलें. ताकाय जर अपार्ट फ्रॉम दॅट कॉन्स्टेबल आनी कोण जर जबाबदार आसा ताजेरूय एक्शन जातलें. हांव इतलेंच सांगता की थोडो वेळ दिवचो, नी जर रिएक्शन न घेता प्रॉपर इन्क्वायरी करून जर एक्शन जाले म्हाका दिसता इट विल बी बेटर. ओपोजिशन 2 दिसांनी सीसीटीव्ही मागता. हेच इन्व्हेस्टिगेट करतली केस काय केस सेपरेट दिवपाक जाय. खंयचे नांवां घेतल्या तेच इन्व्हेस्टिगेट करतली केस. पहिली म्हणजे जो आरोप करता ताजे बॅकग्राऊंड म्हाका दिसता पळोवप एक खूब महत्वाचें आसा. काय तो फक्त दिशाभूल करपाक सोदता, म्हाका दिसता पुलीस विल स्टार्ट इन्व्हेस्टिगेशन फ्रॉम देयर. एक म्हणजे तो व्हिडिओ ऑर्केस्ट्रेटेड आसा काय कितें, विरोधकांचो कितें हात आसा काय कितें, आणि तिसरो तो क्रिमिनल फक्त लोकांक अटेन्शन डायवर्ट करपा खातीर हे स्टंट खेळटा काय कितें, थंयच्यान सुरवात जातली. आनी ताच्या नंतर म्हाका दिसता अदर इन्क्वायरी विल स्टार्ट. ओपोजिशन 2 दिसांची सीसीटीव्ही मागता तेजेर कितें? स्पीकराचें नाव येयलां. पुलीस नाव डेप्युटी स्पीकराचें नाव आसा. नाही, ठाण्यात असलो क्रिमिनल कोणाचें नाव घेतलो तर प्रत्येक हाजेर इन्व्हेस्टिगेशन करतले काय म्हाका दिसता हो प्रश्न. म्हणून हांवें सांगलें की त्या पयली व्हिडिओची वेरासिटी जावनी, तो ताजो व्हॉट इज द इंटेंट, तो कसो आयलो, कोणाच्या सांगण्यावरून आयलो. म्हाका दिसता हे इन्व्हेस्टिगेशन जावप तितलेंच महत्वाचें आसा. आणि ताच्या नंतर इफ देर इज एनी लिंक ताणें सांगचें न्ही. तो जर इतलो क्लेम करता आपले जाले म्हणून सीसीटीव्ही फुटेज खंय तरी आसतली. काल एका मिडिया हाऊसान रिपोर्ट केला की आम्ही सीसीटीव्ही पळयला ताजेर कांयच ना म्हणून, ताका मारिल्ल्याचो कांयच सायन ना. तर म्हाका दिसता इन्व्हेस्टिगेशनाक थोडो टाइम दिवपाक जाय. सर काँग्रेसाचे डिमांड फाटल्या 1 महिन्याचे सीसीटीव्ही रिलीज करची, कारण ती खरें आता कितें नाही, काँग्रेस जज केन्नाच्यान जाले ते म्हाका दिसता एक इज इट द कोर्ट ऑफ काँग्रेस
दॅट विल डिसाइड ऑन मॅटर्स काय पुलीस, आणि तांकां जर दिसता की इतलो खंय इन्व्हेस्टिगेशन चुकला तांणी कोर्टान वचचे, ते वचनात. आज तुम्ही मुद्दम पळया ते बसून बेसलेस एलिगेशन्स करतात. आज जे डिफेमेशन केसीचो जो मुद्दो आशिल्लो तो कित्याक पावलो, कारण तांचे कडेन प्रूफ ना. कारण जेन्ना आमी ऑपोजिशनान आशिल्ले आमी कोर्टान वताले, जेन्ना आमकां दिसताले की सरकार आयकना, तांचे कडेन प्रूफ ना, तांचे कडेन बेसीस ना, म्हणून आज ते फक्त एलिगेशन करतात ते रावतात. त्यामुळे म्हाका दिसता इतलो ऑपोजिशन जे उलयता ताका कांयच तथ्य ना, तांचे कडेन आसा तांणी दिवचे. दुबाव निर्माण कित्याक जाला, ज्या ठिकाणी आपण काम करता ते सीसीटीव्ही आसा हे ताका खबर आसा, तरी तो इतल्यान धाडस करता. ताका लागून आता लोकांमध्ये दुबाव निर्माण सरकारान त्या प्रमाणाचो सपोर्ट आसलो काय कितें आमकां ताणें एकट्यान केला. म्हाका दिसता ताजेरूय परत आयला की ताका ही वॉज प्रॉमिस्ड अ ह्यूज सम. तर थोड्या फावटी ताका दिसलो आसतलें एक वेळ की आपल्याक जर इतले पयशे मेळत जाल्यार आय कॅन सेटल विदाउट द जॉब. तर खंय तरी तो मोटीव आसूंक शकता. तर हांव तुमकां सगळें सांगलें, वी आर नॉट द इन्व्हेस्टिगेटिंग ऑथॉरिटीज. तर पुलिसांक थोडो वेळ दिवचो आणि एव्हरीथिंग विल कम आउट. सर आम्ही म्हणतात की थोड्या वेळान सगळे भायर येतले, पण जे आसागाव डेमोलिशन केस तुम्ही म्हणले की त्यांनी केस फाटी सुद्धा घेतलेले, आम्ही एक्शन घेतलेले, ताचेर काय जावना. कॅश फॉर जॉबान ज्यांच्यानी कंप्लेंट केल्या तांकां धरले, पूण त्यांचे पयशे फुडें खंय पावले ते अजून पर्यंत केन्ना आवट जावना, की तेचे ट्रेसीस मेळोंक ना काय ना. ताजेर काल मुख्यमंत्र्यान परत, स्पेशली कॅश फॉर जवान, मुख्यमंत्र्यांनी काल परत सांगला की एक वेळ जाणी पयशे दिल्या तांकां कोर्टान वचून ते पयशे परत घेवचे पडटले, कारण इट इज पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. कारण ते मागीर सो परत देर इज अ प्रोसेस टू इट. त्यामुळे कांयच जावना हे म्हाका दिसता म्हणप हे चुकीचें ठरतलें. आणि दुसरे हांवें जशें सांगलें तातूंत कितले मोर दॅन 28 पीपल हॅव बीन अरेस्टेड, मोर दॅन 30 केसीस आर ऑनगोईंग. तर इन्व्हेस्टिगेशनाक थोडो तरी टायम दिवपाक जाय न्ही. दाजी सर, गेल्या काही वर्षामध्ये राज्यात ज्या घटना झाल्या क्राईमच्या, त्याच्यामध्ये काही घटनांच्या मध्ये पोलिसांचा हात असल्याचं उघड झालेलं आहे. सिद्दीकी सुलेमान सारखा एक मोठा आरोपी ज्यावेळेला पळून जातो त्याला कॉन्स्टेबल मदत करतो. अशा सगळ्या परिस्थितीत तुमच्या सरकारमध्ये पोलिसांच्यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? म्हाका दिसता की अश्यो केसीस नॉर्मली डेली जायना. ही वन ऑफ केस की आमकां सापडले आता, आनी अशें आमी ताजी मेंटेलिटी, पोलिसाची मेंटेलिटी कितें आशिल्ली ती आमकांय खबर ना. ताजेर प्रेशर कोणें हाडलो तांय आमकां खबर ना. काय हे ऑर्केस्ट्रेट आसा तेंय आमकां खबर ना. सो जशे लोक असतात, म्हणजे खंयचोय एक पुलीस आसा पळय, खंयच्याय पार्टी कडेन ताजे लागींसाण आसूंक शकता, कितें आसूंक शकता. दॅट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पूण हे तुम्ही जशें सांगतात हे डेली जायना. हे वन ऑफ केस जाल्या आनी ताजेर पूर्ण इन्व्हेस्टिगेशन जाता. मुख्यमंत्र्यान सांगला टोटल आमचा पुलिसांचो लॅब्स जाला म्हणून, आनी ताजे भितर आमी जर ताजेरूच न्ही जाल्यार आमी सगळे, म्हणजे तो तुमी म्हणलें की एकटो आशिल्लो, तो एकटोच कित्याक दवरलो. सो हाचेर सगळ्याचेर इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. आनी कोण दोशी आसा ताका 100% हो सरकार दोशी आसा, ताका म्हणजे ताका कितें आसा तें कायद्यान ताजेर हें जातलें, एक्शन जातली, इतलें आमी 100% सांगूंक शकता. सर अमित नायकान सुसायड करपाचो प्रयत्न केलो, ताका फिनायल एक्सेसिबल जावपाक शकता अश्यो गोष्टी कित्याक घडल्यो? कारण अरेस्ट केलो ताका, खुबश्यो गोष्टी आशिल्ल्यो, खुबश्यो म्हायती तेजे कडल्यान काडपाक जाय आशिल्ल्यो. सो हे फिनायल ताका एक्सेसिबल कशें जालें, किंवा जे कितें कशें पावलें तो कस्टडीन आसतना? न्ही, असल्यो गोष्टी ज्यो आसतात ताजेर खरोखरच हांव ताजेर रायट केलो, ताजेर हांव म्हणटा इट इज रॉंग, फिनायल भितर पावप इज रॉंग. पूण ते कशें पावले हे म्हाका दिसता पुलिसांची इन्व्हेस्टिगेशन ते कशें टायट करूंक शकता आमी, हे आमी ताजेर लक्ष दिवपाक जाय. पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे सर या प्रकरणात? 100% योग्य. थँक्यू.